मी का वाचावं ते पुस्तक? जिथे प्रेम येतं ना तिथे जेंडर मॅटर करत नाही. आणि आपलं हे लव्ह इज लव्ह एक समलिंगी संबंधावर आपण करतोय. LBGTQI+ जी AI+G. तर हा विषय तो आहे सर. आणि आतापर्यंत काय झालेलं आहे ना की ह्या विषयाकडे फक्त आपण एक लस्ट म्हणून बघतो. जे गे आहे, समलिंगी संबंध आहेत, त्यांच्याकडे लस्ट म्हणून बघितलं जातं, फक्त इंटिमसी म्हणून बघितलं जातं. तर मला असं वाटतं सर, प्रेम ही भावना आहे ना त्याच्या पुढची आहे. ठीक आहे, सेक्स झाला, लस्ट झाला, याचा आपल्या आयुष्याचा भाग आहे, पण ते म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे ना. प्रेम त्याच्या पुढचं आहे. तर मी ह्या पुस्तकातून तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की समलैंगिक जे संबंध असतात, ट्रान्सजेंडर असतात, गे असतात, की ते त्यांच्याकडे फक्त लस्ट म्हणून पाहू नका. ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य आहेत आणि त्यांचं पण प्रेम ही भावना आपल्यासारखीच आहे. बरोबर. म्हणजे आपण मुलगा आणि मुलगी ह्यांचा एखादा फोटो फक्त हात पकडून काढला, फक्त हाताचा, तर ते प्रेम म्हणतो. एखादं गुलाबाचं फूल असेल तर प्रेम म्हणतो. पण त्यांचं प्रेम दाखवताना आपण त्यांचं मुखपृष्ठ काय करतो? जवळ आलेले चेहरे, नग्न पिक्चर. सर, प्रेम त्याच्या पुढचं आहे ना. मग समाजामध्ये प्रेमाचा एक ते जे आहे तो प्रेमातला एक पार्ट आहे, पण ते म्हणजे आयुष्य नाहीये ना सर. मग तुम्ही दाखवताना फक्त त्याच गोष्टी का दाखवल्या जातात? इव्हन सर, आपण एखादा मूवी बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यामध्ये एखादी पेस्ट्री पार्टी चाललेली असते, तिथे हे समलिंगी कपल येतं, त्याच्यानंतर ते ड्रग्स वगैरे काही घेतात आणि ते वॉशरूम मध्ये जाऊन इंटिमेट होतात. गे कपल असेल तर ते नशा वगैरे करतील, ड्रग्स घेतील आणि ते कारमध्ये इंटिमेट होतात. सर, त्याच्या पुढे प्रेम नाहीच आहे का? तुम्ही त्यांना का चुकीच्या पद्धतीने दाखवताय? ते सुद्धा आपल्यासारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा हक्कच आहे ना. आणि तो विषय आपण या पुस्तकात घेतलेला. आजच्या 4थ्या दिवशी सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये ज्या पाहुण्या म्हणून येऊन गेलेल्या आणि ज्यांचा पहिला पॉडकास्ट आपल्या मराठी मूड या चॅनलवरती, पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्टवरती अतिशय गाजतोय, त्या लेखिका आशा नेगी आज परत आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत. आज त्या त्यांच्या पहिल्या पुस्तक ब्युटी ऑफ लाईफ याच्याबद्दल बोलणार नाहीयेत. तर आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल, ज्याची चर्चा आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये केलेली. पुस्तकाचं नाव आहे लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. तर त्याच पाहुण्या परत आज आपल्या पॉडकास्टमध्ये. आशा नेगी, नमस्ते सर. अशा सगळ्यात पहिली सुरुवात तर तुला माहिती आहे कशी असते, ते मूड कसा आहे तुझा? मूड एकदम मस्तच आहे, कारण आपण साहित्य संमेलनामध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघताय की किती सारे लेखक आलेले आहेत आणि एवढी मजा येते की वाचकांबरोबर आपण कनेक्ट होतोय. आणि सर, एका लेखकाला ह्याच्यापेक्षा दुसरं काय हवं? किती दिवस आहेस? मी काल आले होते, काल आणि आज, सॅटर्डे संडे. बर. आणि काय अनुभव, कालचा अनुभव काय होता? ऍक्च्युली सर, मी पुण्याची आहे प्रॉपर. तर मला वाटलं होतं की सातारामध्ये असे कोणते आपले वाचक भेटतील, कारण मी नवीन ऑथर आहे. ब्युटी ऑफ लाईफ पुस्तक आपलं 2024 मध्ये प्रकाशित झालं होतं. बरोबर. आणि 2025 मध्ये आपलं लव्ह इज लव्ह आलं. बरोबर. तर मला असं एवढं वाटलं नव्हतं प्रतिसाद भेटेल. पण सर, जसं मी वॉक करायला सुरुवात केली, आतमध्ये आले, तर माझे वाचक मला आधीच भेटायला सुरुवात झाली. अशा यू आर अ सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटी आहे. आता ते मला माहित नाही सर, पण तुम्ही म्हणताय तर मला खरंच ऐकायला तर छान वाटतंय. पण सकाळचे लेख वाचून आलेले वाचक होते, सांगलीमधून आलेले होते, कोल्हापूरमधून आलेले होते. आणि हे फिलिंग आहे ना, फॅन्टॅस्टिक आहे सर, मेस्मरायझिंग आहे. और क्या चाहिए सर? म्हणजे आयुष्यात आपण जे काही करतोय, म्हणजे जसं मी नेहमीच म्हणते की ऍज अ ऑथर मला एक वाटतं की आपली पुस्तकं हे फक्त आहेत ना मनोरंजनाचं साधन नसावं, त्याच्यामधून समाज प्रबोधन व्हावं, काही अवेअरनेस व्हावा. आणि ब्युटी ऑफ लाईफ हे कॅन्सरवरचं पुस्तक होतं आणि लव्ह इज लव्ह आपलं खूप वेगळ्या विषयाचं पुस्तक आहे. आणि ज्या पद्धतीने वाचकांनी याचं वेलकम केलंय की बुक फेस्टिवलमध्ये सर आपल्या 300 प्रती 3 दिवसात संपल्या होत्या. इव्हन काल एवढा छान रिस्पॉन्स भेटला सर की मी सकाळी 11:30-12ला आले होते, तर मी स्टॉलवर 9 वाजेपर्यंत उभे होते सर. आय नो, आपण भेटलेलो आणि मी बघितलंय की किती गर्दी होती तुमच्या आजूबाजूला. खूप छानच वाटलं, भारीच वाटत होतं खूप. ब्युटी ऑफ लाईफ बद्दल वाचक खूप बोललेले आहेत. जी जी. नवीन पुस्तकाबद्दल काय बोलतायत वाचक?
सर ऍक्च्युली पुस्तकाचं नाव लव्ह इज लव्ह आहे, कारण जगणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि प्रेम अशी एक भावना आहे ना सर, की ती प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली असते. खरंय. आणि प्रत्येकाला तो खूप जवळीचा एक जिव्हाळ्याचा तो विषय आहे. खरंय. त्याच्यामुळे वाचकांना तो विषय नक्कीच म्हणजे पुस्तक खूप आवडते, कॅच करते. इव्हन आपल्या ह्या पुस्तकाचं कव्हर पेज जे आहे ते नॅशनल फोटोग्राफर जे आहेत, अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी केलेलं आहे. ह्याचा ब्लर आपला डॉक्टर सबिहा यांनी लिहिलेला आहे. तो मतलब उनका नाम ही काफी है. आणि खूप चांगला म्हणजे विषय एवढा. तुमचा कनेक्ट असेल तर आम्हाला प्लीज कनेक्ट करून द्या. नक्कीच सर. आणि खूप अफलातून कॅरेक्टर आहे सर. द वे ते काम करतायत समयासाठी. आणि विषय सर कोणता आहे, सेक्स या विषयावर आपण म्हणजे तो सगळ्यांना हवा असतो, सगळ्यांना तो ऐकायचा असतो, सगळ्यांना इंटरेस्ट असतो, पण आपण सोशली तो विषय बोलत नाही. तर एक महिला, ती पण मुस्लिम महिला त्याच्यावर काम करते म्हणजे विचार करा सर. ट्रोलिंग होतं, सगळं होतं, पण त्या एवढ्या ठाम आहेत त्यांच्या विषयावर. आणि खरं सर ह्या विषयावर बोललं पाहिजे. खरं त्यांच्याशी मी गप्पा मारतो त्यांच्या विषयाबद्दल, पण आज आम्हाला गप्पा मारायच्या तुमच्या विषयाबद्दल. काय आहे याच्यात, म्हणजे मी का वाचावं ते पुस्तक? सर खूप सिम्पल थीम आहे, लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. सर ऍज अ पॅरेंट म्हणजे आज माझ्यासाठी माझ्या मुलांचं काय महत्वाचं आहे, त्यांचं एज्युकेशन महत्वाचं आहे, त्यांच्या आयुष्यात सेटलमेंट महत्वाची आहे, त्यांचं लग्न होणं महत्वाचं आहे, बरोबर, का त्यांची मुलं होणं महत्वाचं आहे. तर मला वाटतं सर ह्या काहीच गोष्टी महत्वाच्या नाही आयुष्यात, महत्वाच्या नाहीये. आयुष्यात आपल्या मुलांनी आपल्यासाठी जगणं महत्वाचं आहे. आपल्यासाठी का त्यांच्यासाठी? सर ऍज अ पॅरेंट आपल्यासाठी सुद्धा, त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा. मी हा थीम सांगते ऍज अ पॅरेंट, मला माझ्या मुलांकडून काय हवं, तर त्यांचं जगणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सर माझी मुलगी उद्या जर कलेक्टर झाली पण ती डिप्रेस आहे, तिने डिप्रेशन मध्ये येऊन काही पाऊल उचललं, तर सर मला तिचं कलेक्टर होण्याचा, सक्सेस होण्याचा काय फायदा आहे माझ्यासाठी? तर माझ्या मुलांनी आनंदी राहणं, जगणं महत्वाचं आहे. ऍज अ पॅरेंट आपल्याला आपल्या मुलांचं जेंडर मॅटर करत नाही, त्यांचा सक्सेस मॅटर करत नाही, आपल्यासाठी त्यांचं फक्त आनंदी असणं हे मॅटर करतं. आणि ह्या पुस्तकातून आपण तेच सांगितलंय. पण हे आपण एका गोष्टी थ्रू सांगितलंय. येस सर, ही कादंबरी आहे. कादंबरी जी. आम्हाला इन डिटेल मध्ये नाही जायचंय, पण इव्हन सर तुम्ही पुस्तक वाचलेलंच आहे. गेलेलो आहे इन डिटेल मध्ये, पण मी त्याबद्दल जास्ती बोलणार नाहीये, कारण आपण जर त्याच्याबद्दल डिस्कस केलं तर मग वाचलं नाही जाणार. एक नाही, तिची मजा जी आहे ती निघून जाईल. जी एक्झॅक्टली. काय गोष्ट आम्हाला थोडी हिंट मिळाली तर बरं होईल. सर जिथे प्रेम येतं ना तिथे जेंडर मॅटर करत नाही. आणि आपलं हे लव्ह इज लव्ह एक समलिंगी संबंधावर आपण करतोय, LGBTQ AI+G. तर हा विषय तो आहे सर. आणि आतापर्यंत काय झालेलं आहे ना, की ह्या विषयाकडे फक्त आपण एक लस्ट म्हणून बघतो. जे गे आहेत, समलिंगी संबंध आहेत, त्यांच्याकडे लस्ट म्हणून बघितलं जातं, फक्त इंटिमसी म्हणून बघितलं जातं. तर मला असं वाटतं सर, प्रेम ही भावना आहे ना त्याच्या पुढची आहे. ठीक आहे, सेक्स झाला, लस्ट झाला, आपल्या आयुष्याचा भाग आहे, पण ते म्हणजे आपलं आयुष्य नाहीये ना. प्रेम त्याच्या पुढचं आहे. तर मी ह्या पुस्तकातून तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की समलैंगिक जे संबंध असतात, ट्रान्सजेंडर असतात, गे असतात, की ते त्यांच्याकडे फक्त लस्ट म्हणून पाहू नका, ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य आहेत आणि त्यांचं पण प्रेम ही भावना आपल्यासारखीच आहे. बरोबर. म्हणजे आपण मुलगा आणि मुलगी ह्यांचा एखादा फोटो फक्त हात पकडून काढला, फक्त हाताचा, तर ते प्रेम म्हणतो. एखादं गुलाबाचं फुल असेल तर प्रेम म्हणतो. पण त्यांचं प्रेम दाखवताना आपण त्यांचं मुखपृष्ठ काय करतो, जवळ आलेले चेहरे, नग्न पिक्चर. सर प्रेम त्याच्या पुढचं आहे ना. मग समाजामध्ये प्रेमाचा एक ते जे आहे तो प्रेमातला एक पार्ट आहे, पण ते म्हणजे आयुष्य नाहीये ना सर. मग तुम्ही दाखवताना फक्त त्याच गोष्टी का दाखवल्या जातात? इव्हन सर आपण एखादा मूवी बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यामध्ये एखादी पेस्ट्री पार्टी चाललेली असते, तिथे हे समलिंगी कपल येतं, त्याच्यानंतर ते ड्रग्स वगैरे काही घेतात आणि ते वॉशरूम मध्ये जाऊन इंटिमेट होतात. गे कपल असेल तर ते नशा वगैरे करतील, ड्रग्स घेतील आणि ते कारमध्ये इंटिमेट होतात. सर त्याच्या पुढे प्रेम नाहीच आहे का? तुम्ही त्यांना का चुकीच्या पद्धतीने दाखवताय? ते सुद्धा आपल्यासारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा हक्कच आहे ना. आणि तो विषय आपण या पुस्तकात घेतलेला आहे. का असं वेगळा विषय घ्यावा असं वाटला?
ऍक्च्युली असा विचार काही केला नव्हता की मी ह्याच्यावर काही लिखाण करेल. मध्यंतरी काय झालं ना सर, की मी ह्या विषयावरचं एक पुस्तक वाचलं. बरं. आणि आपण जेव्हा अशा विषयांचं पुस्तक वाचतो तर आपल्याला काय वाटतं की त्यात आपल्याला डिटेलिंग मिळेल काही, की एक्झॅक्टली हे काय आहे, समलैंगिक संबंध म्हणजे काय आहे, LBGT म्हणजे काय आहे. पण त्या पुस्तकात तसं काहीच नव्हतं. आणि जेव्हा मी त्या ऑथरशी बोलले तर त्यांनी मला म्हणलं की मॅडम, मी जर डिटेलमध्ये लिहिलं असतं तर लोक मला पण समलिंगी समजले असते, म्हणून मी लिहिलं नाही. तर तेव्हा त्याच्यानंतर तो प्रश्न माझ्या मनात नेहमीच होता. नाही, याला जोडून मी एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पुस्तक रिव्ह्यू साठी आलेलं जी. आणि जसं ते माझ्याकडे रिव्ह्यू साठी आलं तसं अनेकांकडे ते रिव्ह्यू साठी गेलं. आणि त्या ऑथरचा नंतर मला फोन आला की तुझा रिव्ह्यू का वेगळा आहे, कारण तू कुठेच असं म्हटलेला नाहीयेस की मी गे आहे म्हणून. बाकीच्या सगळ्यांनी त्याला गे ठरवून टाकलेलं. ओके. तो गे आहे की नाही मला माहित नाही. येस. ओके. पण माझ्याकडनं ते कुठेही असं स्टेटमेंट गेलं नाही की ऑथर स्वतः गे आहे. आणि बाकीच्या सगळ्यांनी ठळकपणे लिहिलं ऑथर गे आहे म्हणून, म्हणजे ठरवून टाकलं त्यांनी. सो हा पॉइंट कनेक्टेड आहे म्हणून मी हा किस्सा सांगितला. पण समीरजी, मला काय वाटतं, आपण एखादं लेखन करतोय ना तेव्हा किंतु परंतुचा आपण विचार करू नये. ऍज अ ऑथर तुम्हाला काय वाटतं, आपण ते त्या पद्धतीने लिखाण झालं पाहिजे. आणि काय झालं ना, ते पुस्तक वाचल्यानंतर कुठे ना कुठे माझ्या बॅक ऑफ माइंड मध्ये ते होतच. आणि त्याच पिरियडमध्ये साबरबोंड नावाचा पिक्चर आला, जो गेवर आहे, मराठीमध्ये आला होता पिक्चर. साबरबोंड. बोंड एक ते फ्रूट असतं, ते फळ असतं, कॅक्टस वरचं ते फळ असतं. अच्छा. आणि तो इतका संवेदनशीलरित्या त्यांनी तो प्रेझेंट केला होता. आणि काय होतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा विचार करतो ना, तर आपल्या सराउंडिंग सगळं त्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. म्हणजे मी जर ब्युटी कॉम्पिटिशनच्या जजिंगला कुठे जाते तर तिथे मला ट्रान्सजेंडर भेटले. परत बरेच अमोल पालेकर जी आहेत, त्यांची मुलगी लेस्बियन आहे, तर त्यांची मिसेसचा मी त्या पिरियड मध्ये पॉडकास्ट बघितला. मी क्रिकेट खेळते, तर माझ्याच टीम मध्ये एक कपल आहे जे लेस्बियन आहे. तर जेव्हा मी त्यांच्याशी ह्या विषयावर बोलले तर मला कळलं की सर, त्या लेस्बियन नाही आहेत, त्या पॅनसेक्शुअल आहेत. तर हे तर आपल्यासाठी पॅनसेक्शुअल, आता हे काय नवीन आलं? LBGTQIA प्लस म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की तिथे जेंडर मॅटर करत नाही सर. तिथे तृतीय पंथाचं मेल बरोबर रिलेशन होऊ शकतं, तृतीय पंथाचं फिमेल बरोबर रिलेशन होऊ शकतं. तर तिथे भावना महत्वाच्या असतात, तिथे जेंडर मॅटर करत नाही. तर त्याला पॅनसेक्शुअल म्हणतात. आणि ऍज अ आर्टिस्ट आपण थोड्या कला क्षेत्राशी निगडीत आहोत, तर जेव्हा अशा काही वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात तर आपली क्युरिओसिटी खूप वाढत जाते की हे एक्झॅक्टली काय आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याची माहिती घेत गेले आणि मला तो खूप इंटरेस्टिंग विषय वाटला. आणि काय होतं ना का सर, आपल्याला आहे ना खूप काही गोष्टी माहित नसतात, बरोबर, अज्ञान असतं आपल्याला. तर हे पुस्तक लिहिताना मला काहीच माहिती नव्हती. आणि ह्याच्या आधी म्हणजे मी हिजडा हा शब्द पण मी 4 लोकांसमोर बोलत नव्हते, कारण आपल्याला हा शब्द काय वाटतो, आपण शिवीसारखा समाजामध्ये वापरला जातो. पण जेव्हा मी हा अभ्यास सुरू केला ना, तेव्हा मला कळालं, जसं मी स्त्री आहे, तुम्ही पुरुष आहात, तर ते हिजडा एक कम्युनिटी आहे. तर ती आपण का लाजतो किंवा ती शिवीसारखी का वापरली जाते. तर लोकांचं समाज प्रबोधन नंतर होईल, पण खूप काही गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या. आणि खूप इंटरेस्टिंग होता सर हा विषय माझ्यासाठी. आणि मग मला वाटलं की तेव्हा ह्याच्यावर डिटेल लिखाण झालं पाहिजे, जे की आतापर्यंत झालेलं नाहीये. आपल्या ह्या पुस्तकात आपण प्रयत्न केलाय की एक पुस्तक ठेवून द्या ना तुम्ही, हरकत नाही ठेवलं तरी. या पुस्तकामध्ये कसं आहे ना सर, आपण बरेचसे यांचे रूल्स काय आहेत, डोमेस्टिक रूल काय आहेत, इंटरनॅशनल रूल काय आहेत, इन फ्युचर म्हणजे जर यांना लग्न करायचं असेल तर आपल्या भारतामध्ये काय रूल आहेत. आणि भारतामध्ये तर कसं आहे ना सर, ह्याला मान्यता दिली गेलेली आहे, पण लग्नाला अजून मान्यता दिली गेलेली नाहीये. आणि समाजानेच मान्यता दिलेली नाहीये. सर मला वाटतं की समाज नंतरचा पार्ट येतो, पहिलं ह्यांनी स्वतःला स्वीकारलं पाहिजे, सेकंडरी पार्ट त्यांच्या घरच्यांनी त्याला स्वीकारलं पाहिजे. समाज मीन्स कोण आहे सर, आपणच समाज, आपणच आहोत. तर एक कळालं की सर की प्रत्येकाला हक्क आहे प्रेम करण्याचा आणि तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे तसं जगण्याचा. सगळं झालं, किती पुस्तकं आतापर्यंत सेल झाली? सर आमचं एडिशन मला वाटतं आज संपून जाईल, फर्स्ट आवृत्ती संपेल आज. फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला वाटतं 1 महिनाही नाही झाला. तुम्ही स्वतःच बघताय सर की खूप छान रिस्पॉन्स आहे. माझ्याकडची कॉपी होती ती पहिल्या 100 मधली कॉपी होती, इफ आय एम नॉट रॉंग. आणि खूप छान झालेलं आहे. मी डिटेल मध्ये त्याच्यावरती
पोस्ट केलेली आहे, जी 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 तुम्ही शेअर केलीत आणि त्याच्यावरती लोकांनी खूप छान comment प्रतिक्रिया केल्या. जी ऍक्च्युली जेव्हा मी काही माझ्या ऑथर फ्रेंडशी बोलले की मी अशा विषयावर लिहितेय, हम्म. प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं की तुझं ब्युटी ऑफ लाईफ पुस्तक खूप छान चाललंय. हम्म. एक समाजाने नाकारलेला विषय तू का घेतेस, तू ट्रोल होशील. ऍक्च्युली मला खूप कधी कधी आश्चर्य वाटतं. झाला ट्रोल? सर मला ट्रोलची होण्याची भीती वाटत नाही भीती आहे की नाही तो पुढचा हा. भाग आहे. ट्रोल नाही झाला नाही सर, मला ज्या पद्धतीने वेलकम केला गेला ना हा विषय, का? की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं ना की सर ह्या लोकांना आवडेल का नाही, वाचकांना आवडेल का नाही. सर प्रत्येकाने नाही पण ह्याची दाद तुमच्या प्रकाशकाला पण दिली पाहिजे, ऑब्विसली सर, कारण त्यांनी असा विषय घेतला. जी जी घेतला आणि जे आपण त्यांना सांगितलं की आपण डिटेलिंग मध्ये घेतोय, सर त्यांनी त्याला एवढं मला सपोर्ट केला की येस हा विषय आतापर्यंत डिटेल मध्ये आलेला नाहीये आणि हा डिटेल मध्ये आलाच पाहिजे. आणि कव्हर पेज साठी, ब्लॉग साठी तर त्यांनी एवढा मला सपोर्ट केला ना सर, हे काय पाहिजे, कसं पाहिजे आणि ते कसं पोचलं पाहिजे. ऑफकोर्स सर, म्हणजे प्रकाशाशिवाय आपण करूच शकत नाही, म्हणजे इरा शिवाय मला हे शक्यच नव्हतं. बर बर बर. इरा मधली जी लोक आहेत, हा जी त्यांनी तुमचं पहिलं पुस्तक बघितलंय, जी जी त्यांनी दुसरं पुस्तक बघितलंय, जी ते कम्पेअर करतायत का? हा काय होतं ना सर, ड्रास्टिक चेंज आहे. हम्म. म्हणजे आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना पहिलं कॅन्सरचं पुस्तक आहे तर त्यालाच रिलेटेड काहीतरी आपण दुसरं करू, हो पण हो. तो कॅन्सरचा विषय आणि हे एकदम वेगळा विषय मी घेतला. हो हो. तर सगळ्यांना पहिलं आश्चर्य वाटलं होतं, पण त्यांनी खूप अप्रिशिएट केलं सर. बर बर बर. आणि प्रकाशक काय म्हणाले? प्रकाशक खुशच आहेत सर, आणि ज्या पद्धतीचा आपण रिस्पॉन्स बघता तर त्यांनाही छानच वाटतंय. तुमचे प्रकाशक असे का वागतात तो, की वागतात म्हणजे मी चांगल्या जी, जी, अर्थाने जी, जी, हा. विचारतोय की अशीच पुस्तकं घ्यायची, असेच ऑथर निवडायचे ज्यांची पुस्तकं वेल नोन पब्लिशर्स नाकारतात. घेणारच नाही, घेणारच नाही. विचारच करणार जी, नाही, जी. असे तुमचे पब्लिशर का वागतात तो? सर मला वाटतं आमचं पब्लिकेशनचं नाव इरा आहे, आणि इरा इरा नाहीये सर, इरा हिरा आहे. अरे वा. सर शरद तांदळेजी स्वतः ऑथर आहेत आणि त्यांनी पाहिलंय सर की इथे नावावर किती प्रकाशझोत टाकला जातो. काही स्पेसिफिक नावं असतात लेखनामध्ये, त्याला थोडंसं प्राधान्य दिलं जातं. सरांना पण तो स्ट्रगल जाणवला होता आणि म्हणूनच आमच्या पब्लिकेशनची निर्मिती झाली. आणि त्याच्यानंतर त्यांना कळालं की ग्रामीण भागातले जे लेखक आहेत, इव्हन जे युथ आहेत, त्यांच्याकडे खूप छान छान विषय आहेत, पण त्यांना प्रकाशक भेटत नाही. आणि तेव्हा मग त्यांनी नवीन जे ऑथर आहेत त्यांना चान्स द्यायला सुरुवात केली. आणि सर मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडे 99% सर आम्ही सगळे युथ आहोत. 99 नाही 100% सगळे तुम्ही, कारण तुमच्या जवळजवळ सगळ्या ऑथर्सला मी ओळखतो आणि पर्सनल लेवलला ओळखतो, आणि सगळ्यांचे विषय असेच आहेत. इतके अफलातून विषय आहेत. पेरियार आहे, इव्हन व्हेन माय फादर आहे, इच्छा मरण आहे, एक भाकर तीन चुली आहे. म्हणजे सगळीच पुस्तकं आमची एवढी सुंदर आहेत सर की कथा संग्रह आहेत, बांधावरची बाबळ वगैरे. आणि तो विषय संजय राऊत आहेत, संजय राऊत जे आहेत, येस ऑफकोर्स. आणि राजा गायकवाड सरांची पुस्तकं आहेत सर. साकी साकी आहे, साकी साकी तर अतिशय सुंदर. आणि सर म्हणजे एवढे वेगवेगळे विषय आहेत ना, आणि ते तुम्हाला एका स्टॉलवर भेटतात. मग वाचकांचा प्रतिसाद ऑब्व्हियसली सर आम्हाला भेटतोय, खूप छान भेटतोय. आशाताई, मला माहिती आहे खूप घाई आहे, स्टॉलवरती जायचंय, वाचक तुमची वाट बघतायत, सह्या करायच्या आहेत, सो तुमची ताकद मी जास्ती इथे काढत नाही. आलात, आम्हाला वेळ दिलात, छान गप्पा झाल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही धन्यवाद सर, तुम्ही मला परत एकदा चान्स दिला मराठी मूडवर, आणि खूप भारी वाटलं. मला ही फॉर्मॅलिटीज वाटत नाही. मला असं वाटतं मी माझ्या फॅमिलीमध्ये आले आणि आपण जस्ट एक कॅमेरा ऑन, त्यांचं ते काम करतायत, पण आपण मस्त गप्पा मारतोय. नाही, म्हणूनच मी पहिल्या पॉडकास्टला तुम्हाला जर आठवत असेल तर सांगितलं की हा कॅमेरा वगैरे आहे हे विसरून जायचं, ते नाहीच, फक्त आपणच दोघं. येस सर. बरं, मी पहिला प्रश्न विचारलेला मूड कसा आहे सर? हा तर आपला मस्तच पहिला प्रश्न असतो. पण साताऱ्यामध्ये आपण एक नवीन फॉर्मॅलिटी चालू केली आहे की पॉडकास्टची सुरुवात प्रश्नांनी होते आणि शेवट गोड होतो. क्या बात आहे. सातारा म्हटलं की कंदीपेढे आले, ऑब्व्हियसली. कंदीपेढे आले की 150 वर्षाची परंपरा असलेले मोदींचे पेढे आले. सो ते आपले ब्रँड पार्टनर आहेत. सो त्यांचे पेढे आणि बर्फी आपल्यासाठी त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर साताऱ्याच्या जवळ एक छोटंसं गाव आहे रिटकवली म्हणून, तिथला एक खूप फेमस स्पेसिफिक चिवडा आहे, तोही आपल्याकडे त्यांनी दिलेला आहे. आणि हे सगळं खाऊन झाल्यावरती आपल्याला पाणी तर लागणारच. नक्कीच. सो ऍड प्लस नावाचा एक ब्रँड आहे,
त्यांनी आपल्याला पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. क्या बात आहे. सो मी अशी विनंती करेन की प्लीज त्याचा आनंद घ्या नक्की आणि नक्की. मग आपण हे संपवूया. तर अशा पद्धतीने दुसऱ्यांदा आपण संवाद साधलेला आहे आशा बरोबर. खूप घाईघाईचं झालेलं आहे मला माहिती आहे, पण खूप लोकांबरोबर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि आशा तर आपल्या घरची आहे, आपल्या कम्युनिटी मधली आहे, आपल्या फॅमिली मधली आहे. सो परत तिच्या बरोबर विस्ताराने गप्पा मारूच या. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.